जुलैमध्ये जन्माला आलेली लोकं खूप भावूक, प्रामाणिक आणि सगळ्यांना मदत करणारी, इंट्युशन पॉवर असणारी किंवा कन्फ्युजन माइंडमध्ये असणारी अशी लोकं असतात, असंच खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. पण मुळात असं नाही आहे, कारण जुलै हा महिनाच नाही तर 7 नंबर, 16 नंबर, 25 नंबर, न्यूमरॉलॉजीमध्ये 7 नंबर हा मुलांक असा मानतो. त्या मुलांकाच्या नुसार तुमचे स्वभाव, तुमचे गुण तंतोतंत जुळतील असं नाही आहे, कारण 7 मुलांक असलेली लोकं त्याच्यासोबत त्याचे महिने, त्याचे वर्ष हे वेगळे असतील तर त्यांचे एनर्जी या 7 नंबरला लागते. तसंच 16 नंबर हा 1 आणि 6चा आहे, म्हणजे 1 हा राजा आणि 6 नंबर हा शुक्र. मग या कॉम्बिनेशनने बनलेला हा 7 नंबर आहे. आणि 25 नंबर हा 2 आणि 5 या कॉम्बिनेशन, म्हणजे चंद्र आणि बुध या कॉम्बिनेशनने बनलेला आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव हा डिफरंट येतो. पण एक मात्र खरं की ज्यांचा जन्म जुलैमध्ये झालेला असेल अशा लोकांना सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे जर हे खूप पॉझिटिव्ह थिंकर असतील आणि खूप छान मदत करणारी लोकं असतील तर यांना फॅमिली सपोर्ट, म्हणजे या लोकांना काहीही करून फॅमिली सपोर्ट खूप छान मिळतो आणि फॅमिलीसाठी ह्यांना काही ना काही करायचं असतंच. जुलैमध्ये जन्माला आलेली लोकं रिसर्च या अभ्यासात जातात तर यांना आणखी नॉलेज यांची वाढत राहते. ही लोकं जितकं पॉझिटिव्ह राहतात, पॉझिटिव्ह विचार करतात, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहतात तर तितकं त्यांना त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह हे होत असतं. जुलैमध्ये जन्माला आलेल्या लोकांचे संपर्क हे त्यांच्या जन्मस्थानापासून लांबच्या लोकांपर्यंत खूप चांगलेच असतात, कारण ते विदेशातही किंवा दुसऱ्या स्टेटमधल्या लोकांशीही खूप चांगल्या संपर्कात असतात. पण एक मात्र खरं की कर्म करायचे आहेत, परिवारासाठी, स्वतःसाठी आणि समाजासाठी काही ना काही देणं आहे विदाऊट एनी गेन किंवा प्रॉफिट किंवा अपेक्षा. तर तुम्हाला तुमचं लाईफ हे खूप पॉझिटिव्हली आणि खूप गॉड ग्रेस आणि डिवाईन पॉवरच्या एनर्जीच्या थ्रू जातं.